सो नमस्कार. आजच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. सकाळी तुम्ही बघितला का नाही बघितला? नाही बघितला असेल तर आय बटन मध्ये लिंक दिली आहे, ते लगेच बघून जावा. आणि सर्वप्रथम केवढे असे जे ऑडियन्स जे तुम्ही बघताय, तुमच्यापैकी कोणी कोणी ऑनलाईन ऑर्डर केली किंवा दुकानामध्ये आले किंवा भरपूर लोकांची कोणाची अशी इच्छा आहे की दुकानामध्ये व्हिजिट करायचीच आहे, तर या राखीसाठी किंवा नवरात्रीसाठी कोण कोण येणार आहे आता लगेचच्या लगेच घरी बसल्या बसल्या कमेंट करता येतं. घरी बसल्या बसल्या सोफ्यावरती बसून कमेंट करा व्यवस्थित, है ना? ठीक आहे, प्रॉपर. आता आज भरपूर लोकांची डिमांड होती. आता तुम्ही कमेंट करताय म्हणून हे मला समजतंय. भरपूर लोकांची डिमांड होती ती कमी रेंज वगैरेच्या ह्याच्यामध्ये साडीज दाखवा. तर आता ऋतुजाताई, राहुल सर वगैरे आलेत. कमी रेंजच्या साडीज आपण मेजरली करणार आहे. फक्त एक 10-12 अजून प्युअर सिल्क मध्ये जे ऍडिशन झालेत ते मी दाखवणार आहे. आता हे बघा, फॅब्रिक खूप सुंदर आहे एकदम, आहे ना. हा जॉर्जेट 60 ग्राम फॅब्रिक आहे. बांधणी वगैरेची प्रिंट आहे त्याच्यावरती, स्वरोस्कीचं काम आहे. आणि हे जी साडी आहे फक्त आणि फक्त असं पकडा, हे सगळे आयटम्स मी तुम्हाला ह्याचे प्रॉपर रेट नाही सांगणार आहे, कारण की खूप मार्केटमध्ये मला तर असं जाणून आलंय की जेवढे लेडीज बघत नाही त्यापेक्षा जास्त माझे व्हिडिओ दुकानदार बघतायत. काय काय दुकानदार चांगल्या हिशोबाने बघतायत, कारण की काय काय दुकानदाराचा मला फोन पण आला आउट ऑफ महाराष्ट्राचे होते की भैया आपका वीडियो देख के हमको कस्टमर करने का जो उत्साह बहुत बढ़ गया है, हमको नॉलेज आ रहा है अभी प्योर सिल्क के लिए। प्योर सिल्क का नॉलेज आ रहा है, तो हम जो व्यूअर से या किधर से भी बना रहे हैं तो हमको भी समझ में आ रहा है कि कैसा खरीदी करे, या हम किसी होलसेलर से खरीदी कर रहे तो क्या हिसाब से खरीदी करे, कस्टमर को कॉन्फिडेंस से हम लोग बता पा रहे. तर अशी जर का दुकानदार असेल तर मी मदत करायला पण तयार आहे. प्लीज यू कॅन कनेक्ट विथ मी डायरेक्टली, तो काहीच विषय नाहीये. पण आजूबाजूचे असं कॉम्पिटिशन, मग 1000ची मग 900 करा, त्याच्यामध्ये मग उपयोग नाही एवढा. आता हे बघा, श्रावण स्पेशल वेटलेस फॅब्रिक आहे, डिजिटल प्रिंट आहे, प्लस फॉइल आणि स्वरोस्कीचं काम आहे. 1500, 2000, 1200 या अशा रेंजची. मग ह्याच्यामध्ये मग तुम्हाला इसके थोडे और पीसेस दिखा ना. आता हे बघा, जे खाली ते दाखवलं होतं ना, मग अगेन त्याच्यामध्ये कलर्स वगैरे एव्हरीथिंग इज अवेलेबल. मग त्याच्यामध्ये हे व्हाईट जे साडी दाखवली होती तुम्हाला, व्हाईट साडीमध्ये पण कलर्स आर अवेलेबल. डिझाईन, कलर्स, फॉइल, खूप 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 सुंदर साडी आहे. एव्हरीडे, फुल डे, म्हणजे एव्हरीडे म्हणजे सकाळी पासून तर रात्रीपर्यंत तुम्ही जरी नेसली तरी कम्फर्टेबल. आणि अजून एक सांगतो, हे तुम्ही कुठल्या किटी पार्टी म्हणा किंवा आता हे भरपूर एक्झिबिशन वगैरे नाही का होतात, फुलाचे एक्झिबिशन होतात किंवा पुण्यामध्ये तर कंटिन्युअसली चालू असतात एक्झिबिशन्सला पण नेसून जाऊ शकतात. अँड नॉट ओनली घरगुती लेडीज, यंग जनरेशन म्हणा, लाईक टिपिकल फॉलिंग पल्लू घ्या, बॉलिवूड साडीज आहे. खूप सुंदर आहे, कम्फर्टेबल पण आहे आणि आकर्षक पण आहे. कलर बघा ना, कलर किती सुंदर आहे. त्याच्यामध्ये हा थोडा मग ब्रासोचा विषय आला, ठीक आहे. हा थोडा ब्रासो, पण दिस इज ऑल्सो ब्रासो. युजली तुम्ही परी वगैरेचे बाकीचे जे घेतात ते डल मॉस फॅब्रिक असतो. सुरत मध्ये फॅब्रिकेशन म्हणजे खूप वेगळी. सकाळी कुठली जर का गोष्ट ओरिजिनल बनली तर संध्याकाळपर्यंत ABC 3 कॉपी बनून जातात. चायनापेक्षा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो, चायनापेक्षा जास्त फास्ट आहे. हे थोडं ब्रासो प्लस फॉइल आलं. हे बघा, हे फॉइल एक सेपरेट प्रोसिजर आहे, त्याला सेपरेट पैसे लागतं. आता अजून एक सांगतो, एक गैरसमज दूर करतो. मिलते ग्राहक असं कुठंच काही कन्सेप्ट नसतो. पूर्वी मैं असं विचार करायचो की नहीं यार, फिर ऑडियंस बोलेगा कि नहीं यार ये तो पागल बनाते, मतलब मैं पागल बना रहा हूँ, ऐसा कुछ नहीं. मिल बड़े बड़े अक्षरों में लिखा है, बड़े बड़े बोर्ड पे लिखा है, ऐसा कुछ नहीं होता है. तुमको एक सबसे बड़ा शॉकिंग न्यूज देता हूँ. ये ब्रांड है बहुत बड़ा, इसका 100 करोड़ के ऊपर का, सॉरी 850 करोड़ के ऊपर का टर्नओवर रहेगा. लेकिन हर साड़ी ये खुद के फैक्ट्री में भी नहीं बनती है. और जो मिल जहां पर बनता है ना, वो तो किसी को भी नहीं पता, क्योंकि उसका काम सिर्फ छापने का है, उसका काम सिर्फ प्रिंटिंग का है. वो सेलिंग नहीं करता, वो डिजाइन नहीं बनाता, वो सिर्फ छापता है. ऑलमोस्ट सगळे मोठे ब्रँड तेच करतात. तेच दुसरं करतात. कोणाकडून तरी घेतात ते फक्त त्यांचं टॅग लावतात. मग हे जे आणि तुम्हाला विशाल आहे, विकतात. विशाल वगैरे पण ह्यांचे पण भरपूर बाहेर प्रिंट होतात. Print होतात. जेव्हा हे स्वतः मिलते ग्राहक नाही, तुम्ही काय दुकानदाराच्या बोर्डवरती मिलते ग्राहक म्हणून गर्दी करता. नक्कीच. तुम्हाला माझ्यावरती विश्वास असेल तर हे करा, मला काही घेणं देणं नाहीये. अंडरस्टँड वन थिंग, मी रूड नाहीये, पण मी एक जनरल तुम्हाला नॉलेज, कारण की मला फॉलो जे करतायत लोक ते माझ्या नॉलेज मुळे फॉलो करतात, आणि ते माझी जबाबदारी आहे तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणं. नाउ दिस आय विल टेल यू. आता हा जो आहे, हा थोडक्यात आहे ना, जॉर्जेट फॅब्रिक जे बोलतो, हे 60 ग्राम आहे.
असतील. हे 60 ग्राम आहे. फैब्रिक खूप सुंदर है. नीलंबूज भी दे दे रे बेटा. नीलंबूज प्रॉपर जॉर्जेट का फील आता है. 700 रुपयाच्या रेंज मध्ये फक्त. अजून काय पाहिजे. आता ही जी पर्टिक्युलर साडी आहे ना, ही पर्टिक्युलर साडी ऍक्च्युली रिपीट वरती येते. म्हणजे पहिला आला होता स्टॉक, पहिला स्टॉक पूर्णपणे संपला, तर हे रिपीट मध्ये आहे. 700 गिफ्टिंग वगैरे मध्ये पण खूप सुंदर आहे. ये फोन उठाव जरा. तर मग ह्याच्यामध्ये मग डिझाईन्स वगैरे येतील. आता मी प्रिंटेड साडीज युजली तुम्हाला माहिती आहे, आपण नेहमी प्युअर सिल्कच बनवतो. आता हे बघा, याशी फॉईल वगैरे येईल, इकडे सोरोस्की येईल आणि अतिशय लाईट वेट आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. एवढंच नाही तर अख्ख्या भारतातला सगळ्यात बेस्ट जेंट साठी जो लिनन आहे ना, लिनन क्लब आदित्य बिर्ला सगळ्यात बेस्ट आहे. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग नाही करत. जिकडे तो मॅन्युफॅक्चरिंग करतो तिकडे अजून 4 ते 5 ब्रँडचा मॅन्युफॅक्चरिंग होतं. गोलावतचा तिकडेच होतो, पोलोनियाचा पण तिकडेच मॅन्युफॅक्चरिंग करतो. हा ऑफकोर्स त्यांची जी प्रोग्रामिंग वगैरे आहे ते त्यांची स्वतःची असते. डिझाईन्स, विविंग, जी प्रोग्रामिंग असते ती प्रोग्रामिंग स्वतःची असते. आता जे तिकडे बनतं, जयश्री मिल म्हणून एक आहे, जयश्री मिलचा स्वतःचा ब्रँड नाहीये. हे दुकानदारांना पण माहित नाही की जयश्री मिल म्हणून काहीतरी मिल आहे. ऑलराईट. तर डिस्क्लेमर आता देतोय, माझं कुठलाही कुणाला प्रमोट वगैरे करायचा काही विषय नाही. सो इट्स नॉट अबाउट दॅट, बट इट इज जस्ट अबाउट नॉलेज. कारण की भरपूर लोकांचे फोन येतात की सर खूप चांगलं. काल मी रामराजच्या इंस्टाग्रामला बघितलं होतं, रामराज जेंट्स ब्रँडच्या बुकिंगला गेलो होतो. तिकडे फक्त दुकानदारच आले होते. तिकडे बाकी कस्टमर्सला अलाउड जे नाही. इंस्टाग्रामला फॉलो करत असेल सत्यनारायणच्या, त्यांनी बघितली असेल ती स्टोरी, काल अपलोड केलेली होती. त्याच्यावरून अंदाज आलाच असेल की ती कलेक्शन किती मोठ्या लेवलवर. फक्त ऑन प्युअरली ते रामराजच आहे. डायरेक्टली मग ते ऍक्च्युअल मग मॅन्युफॅक्चरिंग ते क्लायंट्स जे आहेत तसं तुम्ही बोलू शकता. भरपूर दुकानदार माझ्याकडे आले. मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती की सर हम आपके व्हिडिओ देखते, सर हम आपके व्हिडिओ देखते. तर थँक्यू सो मच, जे प्रेम तुम्ही देताय. आम्ही 3 पिढ्यांपासून हे सगळं काम करतोय. रंदे अभी ये अरे ये एक ही पैटर्न दिखाएगा क्या इसके अंदर. ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर भेटतील. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर भेटतील. या व्हिडिओद्वारे मला अजिबात ऑनलाईन वगैरेचा काही विषय नाहीये. कलेक्शन काय काय है ते तुम्हाला दाखवायचं. आता हे बघा ना, तीज का प्रोग्राम रहेगा या कुछ भी रहेगा, ये एकदम लाइट वेट और इतनी कंफर्टेबल है ना. जॉर्जेट बहुत बढ़िया साड़ी है, बहुत ही लाइट वेट है, बहुत मजेदार है. फिर इसके अंदर ये बहुत से डिजाइन्स, पैटर्न्स. साड़ी का रेट क्या है? साड़ी का रेट बताओ बेटा. सर हा बघा सर, 1070 सिर्फ. मस्त आहे खरंच प्राइस. यामध्ये तुम्हाला बरेचसे कलर ऑप्शन्स वगैरे पण बघायला मिळून जातात. काय होतं, व्हिडिओ प्युअर सिल्कचे आपण का नेहमी बनवतो, कारण की वर्थ व्हॅल्यू पण येते. आणि जेवढं प्युअर सिल्क मध्ये डीप कसं आहे, जेवढं डीपली सांगू शकतो ना मी, तेवढं याद नाही. आता हे 850 ना. आता हे बघा, हे मॉस आहे, याला मॉस फॅब्रिक म्हणतात. आता व्हिडिओ मध्ये नाही समजणार, हे सगळे व्हिडिओ मध्ये नाही समजणार, पण हे तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात दुकानात येणार, तुम्हाला काय नॉलेज वगैरे पाहिजे असेल, बिंदास देईल. हे मॉस आहे. हे खूप, पण हे प्रीमियम मॉस आहे. वो हलकावाला मॉसची पण साडी येईल, ते पण मी दाखवल. हे प्रीमियम मॉस आहे विथ जरी बॉर्डर आहे. मग ह्याच्यामध्ये अगेन कलर रेंज, राखी वगैरेची आतापासूनच गिरायकी चालू झाली आहे. भरपूर दुकानदार पण खरेदी करून जातात. फक्त एक गोष्ट मला थोडस तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे, जे पण रेट्स वगैरे मी देतो ते सगळे होलसेल, रिटेल वगैरे त्या हिशोबानेच रेट्स देतो मी. एकच रेट आहे. बार्गेनिंग किंवा ह्याच्यामध्ये तो स्कोप नाहीये. तुम्ही मला ज्यावेळेस कॉल करता, तुम्हाला काय नाही समजलं तर तुम्ही परत तासभर एक्सप्लेन करा. पण फक्त एक रिक्वेस्ट आहे की एक बार्गेनिंग जो विषय आहे त्यासाठी मी 2 मिनिटं पण नाही देऊ शकत, कारण की ते मला जमत नाही. आणि मग नंतर क्लायंट्सला काय वाटतात की ह्यांना कस्टमरची गरज नाही, सर रूड आहेत. तर मी रूड नाहीये, मला त्या गल्लीमध्ये ते घुसायलाच जमत नाही. तर एका टायमिंग नंतर मग ते थोडस मला स्वतःला ऑकवर्डनेस होऊन जातं. आता ही पर्टिक्युलर जो साडी आहे ना, हे पर्टिक्युलर साडी आहे ना, मॉस प्लस शिमर हे केलंय. मॉस आणि शिमर परत हे केलंय. त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे, मग सोरोस्की आहे. हे पर्टिक्युलर जे आयटम आहे ना, हे पर्टिक्युलर आयटम तर आमचा हा पण रिपिटेशन मध्ये चाललाय. 1500, 1600, 1700 त्या रेंजची साडी आहे.
फ्रँकली आता कधी हे नाही बनवले, प्रिंटेडचे बनवले नाही, तर कसं बनवायचं ते पण समजत नाही आम्हाला. तर एक जनरल तुम्हाला कलेक्शन तरी समजेल की काय काय टाइपचा कलेक्शन आहे. इसके अंदर मग कलर्स वगैरे बहुत आहे. आता हे बघा, ही पण खूप मस्त आहे. हे अगेन हे ह्याच्यामध्ये ना थोडस शिमर सॅटिन टाइप आहे. खूप सुंदर आहे साडी, खूप सुंदर आहे. हे असं गॅप बुट्टा येईल, हे बघा. हे पण रिपीट मध्ये रामलीला साडीचं नाव आहे. कलर ह्याच्यामध्ये कलर पण भरपूर आहेत. ही पण एक डिझाईन वेगळी आली, मस्त डिझाईन आहे. इसका एवढी डिजाइन है ना, एवढी डिजाइन खास है. चल जान दे, एक साड़ी खोल के दिखा दीजिए. एक काम करते, ये खोल के दिखा दे. आगे का दिखा मेरे को. हाँ. किती सॉफ्ट फॅब्रिक आहे. हा, आणि वजन पण नाही. हा, हलकं. अजिबात वजन नाही. ब्लाउज दिखा, ब्लाउज बघा ना, छान प्रिंटेड ब्लाउज, किती सुंदर आहे ना. प्रिंट पण छान दिलेली आहे. हा, तर हे सगळं कलेक्शन आहे दुकानामध्ये, पण फक्त काय आपण व्हिडिओज मध्ये ते फोकस नाही. आता नाव सी दिस, ह्याला मलाई मॉस म्हणतो आम्ही. ह्याला मलाई मॉस म्हणतो. वेटलेस सारखा फील आहे, पण मॉस आहे. वेटलेस सारखा ती मजा जी आहे ती वेटलेस सारखी आहे, पण आहे तसं मॉस. 1200. डिझाईन बघा ना, किती Daily सुंदर use ला आहे. खूप बेस्ट आहे त्या खूप साड्या. सुंदर आहे हो, खूप छान आहे. खूप सुंदर आहे. If तुम्ही रेग्युलर साड्या वेअर करत असाल ना, तुमच्यासाठी आजचे सगळं कलेक्शन बेस्ट ऑप्शन आहे. आणि प्राइस रेंज आहे खूप रिझनेबल आहे सगळ्या साड्यांची. म्हणजे व्हेरी प्रीमियम. देन कलर बघा. आणि माझं कसं आहे ना काम, तर हे सुभाष वगैरे सगळीकडे भेटेल, पण जे कॅटलॉग चूज करायचे, समजलं का, ते खूप महत्वाचं आहे. आणि हे 100% आहे की कॅटलॉग जे रिलेशन आहे आमचं, आता 3 पिढ्यांपासून सगळ्या मील्स वगैरे मध्ये पण एवढे रिलेशन आहेत, तर ते युजली त्यांना नवीन जरी एक्सपेरिमेंट करायचं असेल तर ते कॅटलॉग पहिले आपल्याकडं ओपन ऑर्डर मध्येच पाठवतात की सर थोड़ा नया लॉन्च किया है, रिस्पॉन्स आ रहा है क्या नहीं, थोड़ा आप आपके दुकान में थोड़ा सा रिपोर्ट दे देना हमको. आता हे बेला, बेला मध्ये पण हे पहिल्यांदाच मॉस मध्ये आलंय, नाहीतर बेला युजली वेटलेस फॅब्रिकच बनवतात. बेला सारखा वेटलेस फॅब्रिक कुठल्याही ब्रँड मध्ये येत नाही. खूप प्रीमियम वेटलेस फॅब्रिक, खूप. अगदी चापून चोपून बसणार आहे. दिस आर ऑल द खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर कॅटलॉग्स आहेत. आता हे बघा, हे एक येतो इरोड सिल्क. इरोड सिल्क कमी रेंज मध्ये पण 500-600च्या रेंज मध्ये पण येतो. दिस इज द मोस्ट प्रीमियम इरोड सिल्क. फॅब्रिकला इरोड सिल्क, येस, इरोड सिल्क, इरोड सिल्क एकदम प्रीमियम आहे. चापून चोपून बसल, प्लस फॉइलिंग पण आहे. ह्याच्यामध्ये कमी रेंज मध्ये पण भेटून जाईल. अरे हे कमी रेंजचीच आहे, 780 रुपयाचीच आहे. प्रीमियम आहे पण 780 रुपयाचीच आहे. जाऊन द्या ना मग. मला एक सांगा, 650-600च्या रेंज मध्ये प्लेन येईल, 550-600च्या. फॉइल वगैरे घेतलं तर 50-60 रुपये वाढल. 650च्या ऐवजी मग 780-760चीच घ्या की प्रीमियम भेटेल ना तुम्हाला. ब्लाउज वगैरे ओव्हरऑल फील वगैरे खूप प्रीमियम आहे. पल्लू बिल्लू एव्हरीथिंग इज व्हेरी व्हेरी प्रीमियम. हे बघा ना, पल्लर बघा. कलर चार्ट वगैरे. हा, मग हे समजून घ्या, 600 रुपयाची तुमच्या शेजारची इरोड सिल्क नेसू द्या आणि तुम्ही हे नेसा, लगेच फरक समजेल. समजलं का, लगेच फरक समजेल. मग आणि तेच फरक मला आहे ना, तेच फरक क्रिएट करायचंय मार्केटमध्ये. मी बजावून सांगतोय, तुम्ही 1000 लेडीजच्या सभेमध्ये जावा, 1000 लोकांनी माहेश्वरी घालून येऊ द्या आणि तुम्ही माझी माहेश्वरी घालून जावा, ठीक आहे. आणि तुम्ही जे आहे, तुम्ही माझी माहेश्वरी घालून जावा. नाही तुमच्या ह्याच्यामध्ये फरक दिसला, तुमची साडी इतरांपेक्षा वेगळी दिसली असणार, ती पण प्युअर माहेश्वरी, तुमची पण प्युअर माहेश्वरी, पण लगेच समजेल मग फरक. मग त्यावेळेस तुम्हाला सत्यनारायण ऍक्च्युली काय बोलत होतो ना मी, तर
ते कनेक्शन भेटेल तुम्हाला मग त्यावेळेस. आता येवलाचं पण एक असं झालं, आमचा एक क्लायंट होता येवलाच्या साडीचा. मी त्याला साडीची प्राइसिंग सांगितली 1,20,000. नाही नाही, असं कसं, मला 1,05,000 मध्ये मिळते, मी ऑनलाईन बघितली. नाही, मला नाही शक्य. आली साडी, आली, त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलं. नंतर परत 6 महिन्यानंतर आले ती साडी. मी ऑनलाईन आता ऑर्डरच नाही करायला. म्हटलं का, तुम्ही जर का ऑनलाईन एकदा ऑर्डर केली आणि तुम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला तर 15,000 स्वस्त देत होतो माझ्यापेक्षा, तर तुम्ही का नाही. साडी चापरी आली. Short. काय करणार. 15,000 वाचवण्यासाठी 1,00,000 15,000 वाचवण्यासाठी 1,00,000 रुपये तर गेले ना. नक्कीच. पण आता त्यांच्यासोबत असं घडलंय ना, म्हणून त्यांचा विश्वास माझ्यावरती घट्ट बसलाय. कारण की ते एकदा फसलेत. आता कुणी त्यांना ती 5,000 जरी कमी सांगितली, नको मला काही अडचण नाही, 5,000 रुपये महाग असू दे, मी सत्यनारायणलाच घेणार आहे. बरोबर. नाव दिस विचित्र फॅब्रिक मध्ये खूप ऑनलाईन ट्रेंडिंग साडी आहे. फक्त 600 रुपयाला. ज्याला ज्याला ह्याच्यामध्ये ज्याला ऑर्डर करायची ते ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये बल्क मध्ये हे बघा, 2 कलरच्या बॉर्डर वेगळ्या, बल्क मध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे बघा, मॉस ब्रासो. समजतंय का. मॉस ब्रासो प्लस फॉइल आहे. मला स्क्रीनवर एवढं वेगळं असं कळणार, डिफरन्स कळणार नाहीये, कारण ऑलमोस्ट सगळं मी 2दा-3दा चेक केलं, पण सेमच दिसत आहेत फॅब्रिक. सो तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला यातला थोडाफार डिफरन्स कळेल. व्हिडिओ मध्ये मला असं भरपूर कॉल येतील, सर मला ही साडी ती साडी पाहिजे. आपण त्याच्यासाठी पण तसं पण व्हिडिओ बनवत नाही. आपण युजली व्हिडिओज मध्ये कलेक्शन कमी आणि बडबड जास्त करतो. बरोबर आहे का नाही ढमढेरे ताई. प्रभाताईला काय प्रॉब्लेम मला समजत नाही. प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट प्रत्येक आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही तेच कमेंट करता. पण मला या गोष्टीची खूप चांगलं वाटतं की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझा एकदम लॉयल्टीने बघता. मला त्या गोष्टीची जे आनंद आहे ना, मला अजिबात उलटा मी आता आहे ना कमेंट शोधत राहतो की प्रभाताईचा कमेंट कुठे आहे, प्रभाताईचा कमेंट कुठे आहे. असं नाही प्रभाताई, भरपूर क्लायंटचे पण कॉल येतात. तुम्हाला आवडत नसेल, आय कम्प्लिटली अंडरस्टँड दॅट. पण भरपूर क्लायंटचे मला आजींचे दुपारी फोन येतात, अरे खूप चांगला आजचा व्हिडिओ खूप चांगला केला, असं नाही तू तसं बोलायला पाहिजे होतं. ते पण असं पण बोलतात माझ्यासोबत. कदाचित ते कलेक्शनला ऍडिक्टेड झालेले असेल. नवीन काय आलंय. खूप मस्त आहे. वेटलेस आहे, पण त्या ग्रेडेशनचा वेटलेस नाहीये, पण तरी साडी खूप प्रीमियम आहे. 1000च्या आतमधलीच आहे. आणि बॉर्डर खूप चांगली दिली आहे याला. बॉर्डर खूप चांगल्या दिले, एकदम टिपिकल नॉस्टेल्जिया बॉलिवूड स्टाईल. आता ही साडी पण बघा, ही साडी पण रिपीट मध्ये आहे. तर ही साडी 6,500-7 हजाराच्या ते आपण साडीमध्ये 7.5 वगैरेच्या रेंज मध्ये पण आपण विकली आहे. पण त्याचं आता प्रिंटेड मध्ये आलंय व्हर्जन. सुरत. हा, हे थोडं आहे ना. ऍक्च्युली टर्की खूप हलका आलं. टर्कीचा वरचा व्हर्जन आहे. हा, टर्की तशी साडी जे तुम्ही बघता ना 1000ला 5 साडी वगैरे, हे जे ते टर्की फॅब्रिक असतं. ते फिरती साडी म्हणतो ना आपण. हो, मी तुम्हाला गिफ्ट करणार, तुम्ही तिकडे त्याला गिफ्ट करणार, पण ती साडी उघडणार, तिला पण नाही आवडणार, मग ती दुसऱ्याला गिफ्ट करणार. 1000ला 5 साड्या वगैरे जे आता तुम्ही, शेवटी आता तसं झालंय ना. ऑफर 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 ऑफर. मला पण कधी कधी कॉल येतो, अहो मग 10,000ची साडी 7,000ला जरी दिली ना, 7,000 एवढं महाग, इतर ठिकाणी एवढी ऑफर आहे तेवढी ऑफर आहे. आता तुम्हाला प्राइस ते तुम्हाला समजायला पाहिजे. अरे 7,000 एवढं स्वस्त आहे, आताच्या आत्ता बाय करते. 7,000 मोठी रक्कम आहे, तो विषय नाहीये. पण साडीच ऍक्च्युअल 13,500-14 हजाराची साडी होती. त्याच्यानंतर हा मस्त आहे, खूपच युनिक डिझाईन आहे, टसर फॅब्रिक मध्ये. खूपच सुंदर डिझाईन आहे. हे थोडस हे बघा ना, पटोला टाइप आहे. साडी खोलू क्या बरोबर बेटा. खूपच मस्त. अरे वा, इंस्टाग्रामला खूपच डीएम येत आहेत आजचे जे व्हिडिओ वगैरे टाकलेत साडीचे.
तुम्हाला तसं टाईपचा कॉन्टेंट आवडत असेल तर तसे टाईपचा रोजच टाकू शकतो मग आपण. ये क्या है? ये पल्लू है ना, ये पल्लू है. ये साड़ी देखो, जरी की बॉर्डर आएगी, रिच पल्लू आएगा. ब्लाउज दिखाओ साड़ी का. युजली प्रिंटेड साडी आम्ही दुकानामध्ये पण नाही उघडत. अरे ये जरी नहीं है, ये फॉइल है. जरी नहीं है, जरी नहीं है, फॉइल है. अरे इसको पिको फॉइल की गरज नहीं है रे, ऑलरेडी आहे. बॉर्डर जाड आहे. आता हे बघा, हे का दिले? कारण की हे पाठीमागच्या फॉइलला प्रॉब्लेम नाही यावं म्हणून दिले. एवढं आम्ही विचार करतोय. त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर भेटल. साडी अगदी चापून चोपून बसेल आणि प्रोफेशनल. मी काय म्हणतोय, सत्यनारायण मध्ये लाख रुपयाचीच घ्यायची का? गरज नाहीये. माझा फक्त एवढा उद्देश आहे की तुम्ही जसं साडी नेसणार किंवा तुम्ही जे खरेदी करणार किंवा तुम्ही गिफ्टिंग पण जे करणार ना, तर तो तुमचा ओव्हरऑल ऑरा, ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुमचं स्टेटस, स्टँडर्ड ते समजल. 500 रुपयाची जरी साडी घ्यायची असेल ना सत्यनारायणला, या स्टँडर्ड डिझाईन, स्टँडर्ड फॅब्रिक, समजलं का? 600, 800, 1000 रुपयाची जरी साडी घ्यायची असेल ना, स्टँडर्ड फॅब्रिक, स्टँडर्ड डिझाईन, घसबसलेला कसंच कुठे नुसतं झगमग झगमग तसं नाही. ही बघा किती फ्रेश आहे. तुम्ही कुठले लॉयर असू, डॉक्टर असू, टीचर असू, प्रोफेशनल समाज कार्यकर्ता असू द्या, पूर्ण दिवस कम्फर्टेबल, लाईट वेट आहे, कम्फर्टेबल आहे आणि लुक पण फ्रेश. रेट 1500 पण नाहीये, 1500च्या खालची साडी. तर हे बघा ना, खूप असे. आता हे व्हाईट स्पेशल आलंय, हे मॉस मध्ये येईल. तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे चेनच्या पण बॅग असतील ना, काढून टाका. चेनच्या बॅगने साडी खराब होतात. बापरे, 900 रुपयाला 2 आहे. सॅटिनची बॉर्डर आहे, मॉसचा फॅब्रिक आहे, प्लस सिल्वर अशी लेस आहे, डिझाईन्स वगैरे येतील. 900 रुपयाला 1 नाही, 900 रुपयाला 2 आहे. मेन पण खूप 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 धन्यवाद तुमचा विश्वास. मी मी 40 मिनिटाचे व्हिडिओ टाकतोय तरी चांगल्या प्रकारे तुम्ही बघताय, तर त्यासाठी खूप. मला नाही जमत, मला नुसतं हे जमत नाही मला, है ना. हे तर काय 800 रुपयाची पण नाहीये साडी, खूप मस्त आहे. बरं चला, असे किती लोक आहेत जे फक्त विचार करतात, नाही मला तुमच्या दुकानात यायचंच आहे, मला तुमच्या दुकानात यायचंच आहे. 6-7 महिने झाले व्हिडिओ बघते मी, प्रत्येक व्हिडिओ बघते, पण आतापर्यंत आली नाही. असे कोण कोण आहे? कमेंट करा चला, है ना. किंवा आणि प्लीज कमेंट करा, ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेत, तुमचं काय फीडबॅक आहे, काय रिस्पॉन्स आहे ते बाकीच्यांना सांगा. का? कारण की त्यांनी दुसऱ्याचा पण कॉन्फिडन्स येईल. किंवा किती लोक असे आहेत जे प्रत्यक्षात कोरेगाव सत्यनारायण मध्ये येऊन गेलेत. अच्छा, अजून एक घोषणा करतोय, खूप लवकर म्हणजे 1-2 दिवसामध्येच पैठणी महोत्सव चालू होऊन जाईल. हा, पण हे पैठणी महोत्सव असं नाहीये की 1000ची गोष्ट 500 रुपयाला, 10,000ची गोष्ट 5000ला, तसा विषय नाहीये. महोत्सव आणि सेल या दोघांचा फरक तुम्हाला समजायला आला पाहिजे. ते तुमची चुकी नाही. आता मार्केटच असं झालंय की नाही का, ही ऑफर ती ऑफर, ही ऑफर ती ऑफर. अरे तसा विषय नाही. ऑफरचा रेट त्याला त्याच रेटमध्ये विकायची होती, त्यांनी फक्त 1000ची लेबल लावला आणि नंतर सांगितलं 600 रुपये. महोत्सवाचा अर्थ असा आहे की तुम्हाला न्यू कलेक्शन, न्यू व्हरायटी ते बघायला भेटेल. तो अर्थ आहे महोत्सवाचा. जून जुलै जो मान्सून सेल होता, मान्सून सेल वेगळं चालू आहे, समजलं का गणित? मान्सून सेल वेगळं चालू आहे. अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहित नसेल, गुगल करा. सुरत मध्ये एवढं नुकसान झालंय यावर्षी, एवढं नुकसान झालं आहे पावसामुळं. ठीक आहे, एखाद्या वेळेस मग असं नको व्हायला की ऑफरच्या नादामध्ये जाते आणि ती साडी कुठेतरी भिजली होती, ती वाळून तुम्हाला दिली. मग कारण खूप साऱ्या गोडाऊन्सला पाणी शिरलंय, तिथे इलेक्ट्रॉनिक्सला पण खूप पाणी शिरलंय. 1000 रुपयाला 4 साडी, 1000 रुपयाला 5 साड्या मग भेटतील. ज्याची किंमत पहिले 1000 रुपये होती, आता 1000 रुपयाला 5 पण भेटल. ती साडी घेऊन उपयोग आहे का?
जास्त ओपन नको व्हायला मी भरपूर काय गोष्ट तुम्हाला बोलू शकतो, जनरल विषय घेतो. भरपूर ठिकाणी तुम्ही जे जारा वगैरे हेवी ब्रँड आहेत, ठीक आहे, डुप्लिकेट नाही, ओरिजिनलच तुम्हाला 250-300 रुपयाला भेटतात. ते माहितीये का कुठून येतं, कुठून येतं ते माहितीये का? ओरिजिनल आहे ते, तर हे पण सांगतो मी, ओरिजिनल आहे 250-300 रुपयाला. पण माहितीये का त्याच्या पाठीमागची प्रोसेस काय, प्रोसिजर काय? नाही माहित असेल ना, गुगल करा तुम्ही स्वतः युट्यूब वगैरेला बघा की अशी एवढे स्वस्त ते कसं काय विकतात, काय विकतात. चोरीचा पण माल नाहीये हे पण सांगतो. पण काय त्याच्या पाठीमागचा गणित काय, तुम्ही गुगल करा. तुम्ही गुगल जर का केला तर तुमची जर का मुलगी जर का ते तिकडे जाऊन तशी टॉप्स वगैरे आणत असेल ना, तर तुम्ही सगळ्या टॉप आजच्या आज तुम्ही कपाटामधून काढणार आणि सगळ्याच्या सगळ्या जाळून टाकणार. तुम्ही गुगल करा आणि तुम्हाला जर का नाही समजलं ना, मग ते पुढच्या व्हिडिओ मध्ये मग मी सांगतो त्या साडी ते तसे ड्रेसेस कुठून येतात. हे 520 रुपयाला फक्त. कलर बघा, ये हो गया बेटा, ये तो दिखा दिया, ये दिखा दिया. हा आता हे बघा ना, लक्ष्मीपती सगळ्यांना माहितच आहे. माझं मेन कसं नुसतं प्रिंटेडचा माल आणा, प्रिंटेडचा माल आणा तसं नाही. कॅटलॉग मला स्वतःला पसंत आले पाहिजे, कारण की दुकानदारी माझी आहे. सत्यनारायण जे आहे, सत्यनारायण माझं आहे, तर मी मला जे कलेक्शन आपल्याला आवडतं त्या हिशोबानेच आपण मेजरली हे करतो. आता ही साडी बघा ना, डल मॉस, फॅब्रिकचं नाव आहे डल मॉस. काय भारी साडी आहे ना. किती भारी साडी आहे. प्युअर सिल्कचे घे रे, जे आता नवीन ऍड झालेत. इंस्टाग्रामला पण टाकणार आहे प्युअर सिल्कचे, पण थोडस तुम्हाला एक जनरल दाखवतोय मी. हा जस्ट हे बघून घ्या. तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, हे जसं जसं ऍड होतील तसं तसं व्हिडिओ मध्ये जरी नाही दाखवले पण दुकानामध्ये तर आहेच पीस. बघा ना पीस. प्राइसिंग सांगू घ्यायची, हे स्वस्त आली आहे. युजली हे बिग बॉर्डर जे आहे तुम्हाला 48च्या खाली नाही येणार, हे 40-850 ला पडली आहे ही. खूपच मस्त. ते घडवाल पण आण, घडवाल तर खूपच सुंदर आहे. कलर बघा ना, रेड. इंस्टाग्रामला जो टाकलाय तो ऑरेंजचा व्हिडिओ, तो ऑरेंज साडी आहे, ती ऑरेंज साडी आहे. मला असं वाटतं किती काय केलं सरांना, प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्युअर सिल्क तर दाखवायचंच आहे. हा कलर बघा की सुंदर आहे. चला मी सगळ्यांना दाखवत साडी तुम्हाला. गडवाल मध्ये अजून असेल ना, ते येलो वाली घे, येलो वाला पीस घेतो. हा हे गडवाल बघा की. अरे वा, हा सुंदर कसं आहे वाटतं खरंच. मॅडम तुम्हाला? मस्त आलंय, है ना, हे खूप कलर unique आहे, खूप युनिक आहे, खूप युनिक आहे, प्लस कॉम्बिनेशन वगैरे खूपच प्रीमियम आली आहे. सुंदर. साडीची प्राइसिंग सांगू का? बापरे, 24,350. 35 ची साडी आहे, 24,350. आणि काठ बघा तुम्ही, काठ किती सुंदर रिच रिच रिच. बिग साईज. हे विवर हाऊस ऍक्च्युली आपण आता विकत घेतलंय. Okay. 1 वर्ष झाले त्याच्या पाठीमागे लागले. म्हणजे क्वालिटी वगैरे त्याची मला खूप चांगली आवडली, वर्किंग वगैरे चांगलं होतं. पण मग आता 1 वर्षानंतर तो हातामध्ये आलाय. सुंदर ना, खूप सुंदर. हा तो पीस देखो मस्त. हा तर माझं हे ऍक्च्युली आहे ना, हे कोट हे 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 बघा कसं सांगायचं तुम्हाला ना. आता हे जी साडी आहे ना, ही साडी बघा, ही साडीची विविंग वेगळी आहे. हे जॅकार्ड विविंग आहे पूर्ण साडी. ही साडी एकच आहे आपल्याकडं. आता ह्याचा जो ब्लाउज आहे ना, हे मलबेरी सिल्क आहे. हे मलबेरीची रेग्युलर आरपार विविंग आहे, ही आरपार विविंग म्हणतात त्याला. पण जे साडीची बॉडी आहे ना, ती जॅकार्ड विविंग आहे. तुम्हाला समजेल मॅडम, हे बघा व्हिडिओ मध्ये नाही समजेल. हे बघा इकडे दाखवा, हे थोडं जाली जाली टाइप वाटेल है ना. हे जॅकार्ड विविंग आहे. हे नवीन विविंग मशीन थोडं सेट करायचं काम चालू आहे, बघू आता कसं हे बनतं. आता हे बघा इकडे तुम्हाला कडियल एकदम स्पष्टपणे दिसेल, एकदम प्रॉपर स्पष्टपणे दिसेल.
तर एकच साडी आहे अशी, फर्स्ट आहे. ये साड़ी का प्राइस बता रहे? हा, म्हणजे इंस्टाग्राम वरती भरपूर डीएम्स येतात. 23,550. ही बघा ना, ऑल ओव्हर मध्ये, ऑल ओव्हर आहे. म्हणजे खूप मस्त, खूप मजा आली मला. तर जसं तुम्हाला विकत घेताना साडी मजा येते ना कधी कधी, नाही का? साडी किती चांगली चांगली, मला पण साडी बनवायला तशीच तीच मजा येते. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, मकान आणि घरामध्ये फरक काय असतं? सगळे चार भिंत असतात, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही जीव लावता ना, तभी वो मकान का घर बनता है. जब तुम उसके अंदर तुम्हारा दिल, तुम्हारे फीलिंग डाल. गणपतीची मूर्ती काय आहे ती? माती आहे, मूर्ती आहे. आपली श्रद्धा, आपली आस्था त्याला देव बनवतो. तसंच ही साडीचा विषय, हे आमच्यासाठी लक्ष्मी आहे. समजून घ्या, आमच्यासाठी तर सरळ सोपी गोष्ट, ही आमची लक्ष्मी आहे. पण आम्हाला ती जाणीव पण आहे, ही साडी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इम्पॉर्टंट फंक्शन मध्ये युज करणार आहे. तुमच्या मुलाचं लग्न असू शकतं, तुम्ही आयुष्यभर त्याचं लग्नाचं स्वप्न बघितलंय, तर तुमचं स्वतःचं लग्न असेल, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे. किंवा कुठेही, आता एक लास्ट वीक मध्ये मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये काय आहे की त्यांचा फर्स्ट इयर अॅनिव्हर्सरी होती. ती साडी त्यांनी सत्यनारायण मधून घेतली. नवीन धंदा चालू करते. नवीन धंदा का चालू करते? सगळ्यांना मोठं व्हायचंय, एक स्वप्न बघितले, सगळे बघितले, 1 वर्ष पूर्ण झाले, किती मोठी गोष्ट राहील. आणि त्याच्यावरती ते जर का सत्यनारायणला ट्रस्ट करत असाल, तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे फिलिंग आम्ही समजून घेतो, हे आम्हाला समजते. म्हणून तुमच्या प्रत्येक साडी हे फक्त 6 मीटरची साडी नाहीये. ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक साडीमध्ये एक फिलिंग आहे, ही सजीव आहे. इट्स अ फिलिंग, इट्स जस्ट नॉट अ साडी. अजून भरपूर आहे, मग जाऊ दे, आता सगळ्यात दाखवण्यात मग व्हिडिओ उगाच लांब होईल. पण हे कलेक्शन बघायचं असेल, मग तुम्हाला माहितीये, बोलायची गरज नाहीये. कुठं यायचंय तुम्हीच सांगा, कुठं यायचंय. ठीक आहे, कुठं यायचं तुम्हीच सांगा, आणि बाकी डिस्क्रिप्शन मध्ये सगळं आहे. हाँ, कौन सा? नहीं जानते, उसका एक अलग वीडियो बनाएंगे, उसमें बहुत माल आने वाला है. थैंक यू.